महाराष्ट्रात पंढरपूरची वारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात। शेतीमध्ये पेरणी झाल्यानंतर शेती उगवण्याच्या दरम्यान शेतकरी हा वाऱ्याला जाण्याचं सातत्य कायम ठेवतो। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण पाहत आहात देशोन्नती न्यूज। आज आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी येथे येऊन थांबतं। खरं तर महाराष्ट्राची महाउपासना म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून माऊलीचे प्रत्यक्ष किंवा कळसाचे दर्शन घेऊन वारकरी आपापल्या घरी मिळेल त्या वाहनाने परततात। ज्ञानोबा, तुकोबा यासारख्या संतांच्या पालख्याही पंढरपुरात संतांचा बेळा झाल्यानंतर 2 दिवस विसावा घेऊन गुरुपौर्णिमा झाली की आपापल्या मुक्कामी परत जाण्यास रवाना होतात आणि त्याच वारीला परतवारी असं म्हणतात। पंढरपुरात पोहोचण्यासाठी जो प्रवास 20 ते 22 दिवस पायी करावा लागतो, तोच प्रवास परतवारीसाठी फक्त 10 दिवसाचा असतो। परतवारीबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, पण वारकऱ्यांना यांची पुरेपूर माहिती असतं। परतीची वारी करणारे वारकरी हे खूप कमी असतात। 8 ते 10 लाख लोकांचा सहभाग असलेल्या वारीच्या परतवारीत पालखीबरोबर केवळ 500 ते 700 लोकांचा सहभाग असतो। परतवारीला ना कुठला डामडोल ना कुठला बळीचाव। वारी करताना जागोजागी पावला पावलावरती दानशूर लोक, स्वयंसेवी संस्था सोयी सुविधा उपलब्ध करून देतात। मात्र परतवारी हे तुलनात्मक दृष्ट्यातून अतिशय दुर्लक्षित असतं। यावेळी मात्र अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो। वारीला सौंदर्याचं आकर्षण असतं, तर परतवारीला जेव्हा लाट ओसरून जातं तेव्हा हे आकर्षण नसतं। पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची इच्छा बाळगतात, ती म्हणजे वारी। आणि परतवारी म्हणजे अगदी सगळं काही संपलेलं असतं। हे प्रत्येकाच्या आध्यात्मिक तृष्णेचं एक प्रतिबिंब आहे। तर परतवारी ही माऊलींच्या, विठुरायांच्या दर्शनाने तृप्त झालेल्या मनाची कहाणी आहे। बाह्य सुखापेक्षा स्थायी सुखाचा शोध घेण्यासाठी वृत्ती जोपासण्याची परतवारी हे सकारात्मक प्रतिबिंब आहे। वारीत विठ्ठलाला भेटण्याची अशी इच्छा असते, तर परतवारीत माऊलींना भेटल्यानंतर मनाला मिळालेलं आध्यात्मिक समाधान असतं। या समाधानाच्या जोरावरच वारीचा 20 दिवसाचा पायी प्रवास परतवारीत केवळ 10 दिवसाचा होतो। वारीत काय किंवा परतवारीत काय, मात्र अध्यात्म जगायला मिळतं। सध्याच्या काळात त्यातच विज्ञानानेही शिरकाव केला आहे। त्यामुळे आगामी काळात आध्यात्मिक वारीबरोबर ती विज्ञान वारी करण्यासाठी प्रयत्नाची गरज असायला पाहिजे। वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व लोकशिक्षणासाठी वारी परतवारीसारखं व्यासपीठ अजिबातच नाही। वारकरी जनसंप्रदायाच्या रूपानं ऊर्जेची मोठी परंपरा आपल्याकडे आहे। तिची सकारात्मक तत्व ही आधुनिकतेमध्ये अंगीकारल्यास त्यांचा समाजाला निश्चितच चांगला उपयोग होईल। वारी परतवारीचा उपयोग विज्ञानाधिष्ठित संकल्पना समजावून देण्यास केला गेला आहे। म्हणजेच विज्ञान वारीद्वारे आरोग्य संपन्न वारी होण्यास वेळ लागणार नाही, पण मानवाच्या हातबलतेपोटी विठ्ठलाला चमत्कारासाठी साकडं घालण्याची भविष्यात गरज भासणार नाही व शहाणे करून सोडावं सकळ जन या उद्दिष्टाची ध्येयपूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही। थोडक्यात काय, तर प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यात ऐश्वर्याचं प्रतीक असलेली वारी वा वैराग्याचे प्रतिबिंब असलेली परतवारी एकदा तरी नक्की अनुभवावी, म्हणजे त्याची ऐहिक सुखाकडून आध्यात्मिक सुखाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच आम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न होता। अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया पुढील भागात।